नमस्कार, मी कुमारी पायल डोळस. मी मनोब्रह्मा फाउंडेशन संचालित संवाद पुनर्वसन केंद्र भीमा कोरेगाव या ठिकाणी गेले 4 ते 5 वर्षापासून ॲज अ प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून वर्क करते. आजचा जो आपला व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक आजार बघणार आहोत. तो आजार म्हणजे डिप्रेशन, म्हणजेच नैराश्य. तर नैराश्याची सुरुवात कशी होते, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि त्यावर आपण उपाययोजना म्हणून काय करायला पाहिजे, हेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. चला तर मग पाहूया. मैं कमी सर. हाँ बस. नाव काय तुझं? शाहिद इजाज नगीवाले. बरं. तुझी मागच्या सेमची फीस बाकी आहे. उद्या येताना 25,000 रुपये भरायचे. वडिलांना आईला सांग की मागचे पैसे आणि या सेमिस्टरचे पैसे 2 सेमिस्टरचे बाकी आहे ते भरून टाकायचं पुढच्या वेळेस सगळं. सर परिस्थिती हालाकीची आहे पूर्ण. म्हणजे माझे वडील आहे ना सिक्युरिटी गार्ड आहे, तिथे काम करतात, जॉब करतात आणि कर्ज पण आहे जास्त. फी काय मी देऊ शकत नाही ऍडिशनल. नाही आपल्या कॉलेजला स्कॉलरशिपच्या हिशोबाने मी तुम्हाला फीस तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, आपण बघूया. पण तुला 15,000 तर उद्याच्या उद्या भरावंच लागेल. तू घरी चर्चा कर. 15,000 तुला भरावं लागतील. तुझी पेंडिंग फीस बाकी आहे बघ. 25,000 रुपये तुझी मागची फीस बाकी आहे, ते अजून भरले नाही. किती वेळेस तू सांगणार आहेस कर्ज आहे या गोष्टी? आम्ही अरेंज करायला बसलो का इथं? सर मी घरातल्यांना विचारतो, त्यांच्याकडे विचारपूस करून मग तुमच्या घरावर आमचं कॉलेज चालवायचं का? नाही, तुमचं बरोबर आहे सर, पण कंडिशन समजून घ्यायचं. कंडिशन काय समजून घ्यायची? 25,000 जर आम्ही शाळेचे कॉलेजचे ठेवले तर मग आम्ही काय करायचं? चालेल, मग विचारतो घरी. घरी जा आणि उद्याला फीस घेऊन ये, नाही तर येऊ नको कॉलेजला. हा. काय झालं तुम्हाला? काय सांगू होतं तुला? टेन्शन आले भरपूर मला. कसलं टेन्शन? अगोदर पहिले एवढा खर्च झाले, आता परत मुलाची फी आली, विषय आली, कसं कर्ज तर आम्ही बाजूला हे पैसे कसे भरायचे हेच डोकं चालत नाहीये. मला पण टेन्शन आलंय. आपण मुलाचं कर्ज कसं भरायचं, ते पोराच्या कॉलेजची फी कशी भरायची. आता आपलं दोघांना आहे माहिती. आता आपण दोघं कसं तरी विस्तार होतो, त्या मुलाला जर कळत तो अजून टेन्शन मध्ये येणार. घरात खायला धान्य पण नाहीये. माझं पण डोकं खरं झालंय. काय प्रयत्न करून माझ्या पद्धतीने मी करतो, तुमच्या पद्धतीने खूप करतो. बघा कुठेतरी पैसे भेटत असतील. काहीतरी कोणतरी आहे, 2-3 मित्र त्यांना फक्त मारून ते जर आपल्या पोराला कळलं तर तो किती विचार तो तेच म्हणतो ना मी, तो अजून टेन्शन मध्ये गेला. मला तर कळतच नाही काय करावं आपण. बघू, त्याला काही कळून देऊ नका, आपण आपल्या पद्धतीनेच करूया. तुम्ही पण काही सांगू नका. तुम्ही तर नाही तर लगेच ओळखून घेऊ की आपण विचारात पडतो. बरोबर, त्याला काही त्याला असं दाखवून देऊ नका, द्यायचं नाही त्याला आपण काय चालू बघा कुठे भेटतंय का. चालते. मी माझ्या पद्धतीने करतो, तू तुझ्या पद्धतीने कर. बोल, काय होतं? सर विचारलं घरी, पण सर होऊ शकते म्हणजे तेवढे पैसे तरी काय जमा होऊ शकत नाही. आम्हाला बघू दे तुझी फीस किती बाकी आहे. पहिल्या सेमची पेंडिंग आहे, दुसऱ्या सेमची पेंडिंग आहे, कसं करायचं? सर तरी मी पास आउट झालो पहिल्या वर्षी. सेकंड इयरला फक्त पास आउट झालास म्हणजे काय आमच्यावर उपकार केले का? सर समजून घ्या सर, कसं आहे माहिती. आता आम्ही किती आता विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं? आता आमचे 25-30 विद्यार्थ्यांचे पैसे पेंडिंग आहेत. किती विद्यार्थ्याला समजून घ्यायचं? घराची परिस्थिती घरातली नाही, ते होऊ शकत नाही. कसं होऊ शकत नाही? तुला तर म्हणलं होतं मी
25 नाही तर नाही 15,000 तरी भरून टाकायचे आज. म्हणजे आता तुला 2-3 दिवस झाले आम्ही सांगतोय की बा फीस भरून टाक, फीस भरून टाक. घरच्यांशी चर्चा केलास का तू? केलं तर घरच्यांचे कर्ज आहेत म्हणतात, कर्ज वगैरे. मग आई मोलमजुरी करते, वडील पण हिच्यामध्ये पचवून जायचे तर त्यांना फसवलं. तुमचे आई वडील मोलमजुरी करतात तर तुम्ही कॉलेजला कशाला येत्या? मोठमोठ्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे. हा, तर मी गव्हर्नमेंट थ्रू इथे ऍडमिशन घेतली तेवढी काही काय. गव्हर्नमेंटने तुम्हाला सवलत दिली. आपल्या कॉलेजची जवळपास 2 लाख फीस आहे, तरी मी तुला 25,000 ऍडमिशन करून दिलं. तू प्रत्येक वेळी एक नवीन घेऊन येतो. मला स्कॉलरशिप भेटेल असं मला वाटत होतं आधी सुरुवातीला. नाही, आपल्याकडे नाही जमणार. उद्यापासून तू कॉलेज जाईल. मला बाकीचे कामं पेंडिंग आहे. जा लवकर जा, उठ बरं. बोला, काय समस्या आहे मॅडम? 15 दिवसापासून आमचं कसं जेवण करत नाही, त्याचं घरात लक्ष नाही. तो एकटा राहतो. मला समजत नाही त्याला नेमकं झालं ते काय. बरं, आणखी या व्यतिरिक्त काय करतो? 8 दिवसापूर्वी मी पण त्याला सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी 2-3 वाजता रात्रीच्या पाहिली गेलो. बरं. आणखी रात्रीला झोपतो वगैरे व्यवस्थित? बिलकुलच झोप नाही. कधी उठून बघा तो बसलेला दिसतो. सतत विचारतच असतो. आम्हाला पण कळत नाही त्याला नेमकं झालं तरी काय. आता 15-20 दिवसाच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की माझा पेपर आहे, एवढंच त्यांनी सांगितलं होतं. पण अभ्यास करताना सुद्धा दिसत नाही. एकटाच बसलेला असतो, एकटाच निघून जातो. काय झालं तेच कळत नाही आम्हाला. आणि काही विचारलं तर उत्तर पण देत नाही. डॉक्टरच नाही. तुम्ही कुठल्या डॉक्टरांना वगैरे दाखवले? बरं, ठीक आहे. काय होतंय तुम्हाला नेमकं? काय त्रास आहे? कुठल्या गोष्टीचा विचार करताय तुम्ही? काय नाव तुमचं पूर्ण? काही घडलंय का तुमच्या आयुष्यात? वर बघा माझ्याकडे, वर बघा. काही घडलंय का तुमच्या आयुष्यात? मग का असं सारखा निरसपणा का आलाय? कोणाची भीती वगैरे वाटते कॉलेजमध्ये? सुसाईड करण्याचा प्रयत्न का केला होता तुम्ही? ऍक्च्युली काय आहे ना, जे आपण आता फिजिकल डायग्नोसिस बघितलं आता, तर यावरून तर असं मला वाटतंय की पूर्णतः डिप्रेशन ची केस आहे. यांना आपल्याला एकदा इथे रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ऍडमिट करावं लागेल. त्यानंतरच त्यांचं प्रॉपरली काउन्सिलिंग होईल आणि त्यांना औषध उपचार पण चालू होईल. आणि एकदा का औषध उपचार चालू झाला, त्यांची ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सतत विचार करणं झालं किंवा त्यांची झोप डिस्टर्ब आहे, त्यांना जेवण व्यवस्थित नाहीये, तर या सर्व गोष्टी ज्या आहे हा मेडिसिननी पूर्ण रिकवर होईल. आणि त्यानंतर आपण प्रॉपरली मग त्यांना आपण काउन्सिलिंग करू. आणि काउन्सिलिंग झाल्याच्या नंतर त्या काउन्सिलिंग मध्ये आपण हे काय बोलतात ते आपल्याला माहिती पडेल, नेमकं यांचं डिप्रेशनचं कारण काय आहे. आणि त्यासाठी यांना लवकरात लवकर आपल्याकडे ऍडमिट करावं लागेल. आणि ऍडमिट केल्यानंतरच आपण सांगू शकतो की यामागचं रिझन काय आहे. ठीक आहे. आता आपलं जे आहे हे संवाद रिहॅबिलिटेशन सेंटर, यामध्ये तुम्ही ऍडमिट करू शकता. आपल्याकडे प्रॉपरली जे सायकेट्रिस्ट डॉक्टर किरण चव्हाण सर आहेत ते त्यांना ट्रीट करतील. आणि जो काही औषध उपचार आहे तो लवकरात लवकर त्यांना चालू होईल. तर त्यासाठी तुम्ही काही काळजी करण्यासारखं काही कारण नाही. तुम्ही लवकरात लवकर त्यांना ऍडमिट करा. पण ते नीट होती सर. हो, नक्की होती मॅडम. काही काळजी करण्यासारखं नाहीये. नक्कीच आपण त्यांचा चांगला औषध उपचार करू, त्यांना नीट करू. आपण त्वरित म्हणलं तर लगेच तुम्ही लगेच ऍडमिट करा. त्यांचं प्रॉपरली काउन्सिलिंग होईल, औषध उपचार दिला जाईल. त्याहीपेक्षा जर आपल्याला काही करण्याची गरज भासली तर ECT वगैरे आपण नक्कीच देऊ. ठीक आहे, चालेल.